कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आई अगं शिवाची पत्रिका का दाखवतीयस? आपल्याला माहितीच आहे ना सगळं, मग कशाला उगाच? आणि ही काय वेळ आहे का दाखवायची? आता माझं चालू आहे ना, माझं लग्न होऊन जाऊ दे, मग दाखव शिवाचं काय दाखवायचंय ते। अगं तुझं काय आहे आता मध्येच? आणि तुझं सगळं व्यवस्थित सुरू आहे ना, सगळं चांगलं होणार आहे पुढे सुद्धा। आता आम्हाला शिवानीची काळजी, तिची पत्रिका एकदा बघू दे ना। गुरुजी तुम्ही बघा ना। अरे यार, ही आई पण ना नको तिथे हट्ट धरून बसते, आणि आता तर काय ऐकायलाच तयार नाही। काय करू आता? त्याचं काय आहे ना गुरुजी, अजिबात ऐकत नाही। नाही तशी मेहनती आहे, आपण स्वतःच्या मनाला जे पटेल ना तेच खरं करते। आता असं करून चालणार नाही ना। आणि खरं सांगू का, मला ना तिच्या लग्नाची काळजी आहे। पुढे काय होणार आहे ना देव जाणे। वंदे, अगं किती पाडा वाचतीस ग गुरुजींच्या समोर? काय नाही, तुम्हाला सांगते गुरुजी, माझी नात लय हुशार आहे, लय गुणी आहे, तुम्हाला सांगते। आणि तुम्हाला सांगते, तिच्या मनाला जे पटतं का नाही तेच ती करते। काय चांगलं काय वाईट समद कळतंय तिला। वंदे, तू का टेन्शन घेऊ नगस। हा थांबा हो, तुम्ही काही तर्क लावू नका। तुमच्या लहान मुलीच्या पत्रिकेमध्ये काय आहे ते मी तुम्हाला सांगतो, काही काळजी करू नका। सांगा सांग। ऍक्च्युली आम्हाला असं वेगवेगळं का बसवलंय? तुमच्यात काही रिच्युअल्स आहेत का? असं मंजिर काय असतं ते? प्रथा, तुमच्यात काही प्रथा आहेत का असं वेगवेगळं बसवायचं? अरे नाही रे बाबा, तसं काय नाही। ते काय ना, आम्हाला तुझ्याशी थोडस बोलायचं होतं, म्हणून इकडे घेऊन आलोय बाजूला बसायला। कसं आहे ना, तिकडे बायकांसमोर नाही बोलू शकत ना काही, म्हणून इकडे आलंय। काय बोलायचंय असं? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।